स्वातंत्र्य मिळून 76 वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित, जन्म दाखला नसल्याने शिक्षण नाही, रोजगारासाठी फोडतायत दगड। स्वातंत्र्याला 76 वर्ष झाली, देश चंद्रावर पोहोचलाय, पण महाराष्ट्रातील काही मुलांकडे आजही जन्म दाखलाच नाहीये। जन्म दाखला नाही म्हणून शाळा नाही, शाळा नाही म्हणून आयुष्यभर दगड फोडण्याची वेळ। नेमकं काय आहे हे वास्तव पाहूयात। मंडळी, अकोले तालुक्यातील काही वाड्या वस्त्यांमध्ये आजही अत्यंत धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळत आहे। भटक्या आणि विमुक्त जमातीतील अनेक कुटुंबांकडे जन्म दाखला, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड यासारखी मूलभूत कागदपत्रेच नाहीत। याचा सर्वात मोठा फटका बसतो तो लहान मुलांच्या शिक्षणाला, कारण जन्म दाखला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही। परिणामी ही मुले आई वडिलांसोबत मजुरी आणि दगड फोडण्याचे काम करताना दिसतात। पालघर जिल्ह्यातील काही भटके कुटुंब सध्या कामाच्या शोधात अकोले तालुक्यातील भोसदरी, निरगुडवाडी परिसरात तात्पुरते वास्तव्यास आहेत, पण त्यांच्याकडे ना पक्के घर, ना स्थिर पत्ता। सततच्या स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। मंडळी, दरवर्षी विविध विभागाकडून बैठका, कॅम्प, मेळावे घेतले जातात। कागदोपत्री प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते, पण वास्तव मात्र वेगळंच दिसत आहे। मंडळी, देश प्रगतीच्या दिशेने वेगाने धावत आहे, पण दुसऱ्या बाजूला काही समाज घटक अजूनही ओळखपत्र आणि शिक्षणासाठी झगडत आहेत। स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही हा प्रश्न कायमच आहे। हेच खरं दुर्दैव म्हणावं लागेल।